माय गॉड, काय सांगतेस काय? बच्चा, कावेरी सारखी मुलगी जर का खरंच तुझी जाऊ म्हणून घरात आली ना, तर तुझं काही खरं नाही. आधीच सांगते. मम्मा, त्याचंच तर टेन्शन आलंय ना मला. ती कावेरी आधीच तर रत्नमालाची फेवरेट आहे. आय नो, आणि ऑब्व्हियसली टेन्शन येणारच. तुला काय, मला सुद्धा आलं टेन्शन. एक तर ती कावेरी सतत गोड बोलून सगळ्यांना पदराला बांधून ठेवते, आणि त्यात रत्नमाला सारख्या बाईला तिने घोळात घेतलंय ऑलरेडी. हे बघ बच्चा, ती कावेरी खरंच घरात लग्न करून आली ना, तर तुझी काही डाळ शिजणार नाही. मम्मा, आता ती येणं न येणं हे माझ्या हातात आहे का? तो राजवर्धन म्हणून गेलाय, हीच ती मुलगी असं म्हणून तो सरळ निघून गेला, तर मी काय करू त्याला? हो हो, ठीक आहे बच्चा, पण हे बघ, आता ती घरात आल्यानंतर तिला घालवण्यासाठी काहीतरी प्लॅन्स रेडी कर. तुला काय सांगते, मलाच प्लॅन्स रेडी करायला लागणार आहेत. एनिवे, ऑल द बेस्ट. बाय. बाय. गॉड, हिला दे आधी. हा, करा करा, माझ्याशिवाय फराळ करा. आलीच आई तू, ये गौरीचा आजीसाठी फराळ आण. हा, अजून एक ताट कर फराळाचं. अजून एक ताट कशासाठी ग? पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. एक पाहुणा येणार आहे. ही कावेरी कशी ती वैद्यबरोबर पैसे देऊन राहत होती. आपलं काय ते जो फेंगेस काय म्हणतात ना, तसा एक पाहुणा येणार आहे आपल्याकडे. आजी, पहिली गोष्ट म्हणजे मी वैदेहीकडे पैसे देऊन राहायचे नाही, आणि त्याला पेइंग गेस्ट म्हणतात. हा, तेच ते, तुला समजलं ना म्हणजे झालं. तसाच एक पाहुणा येणार आहे आपल्याकडे राहायला. त्याच्यासाठी फराळची प्लेट लाव. अगं पण आई, आपल्याकडे कशाला हवाय पेइंग गेस्ट? हे तुलबे, तुझ्या नवऱ्याच्या कमाईवर आपल्या घरात रेशन तरी भरलं जातं काय? त्या टपरीवरच्या कमाईवर आयुष्य काढायचं आपण? अगं, लोक घरात पेइंग गेस्ट ठेवून पैसे कमवतात. या या या, तुझ्या पोरीचं ओझं सांभाळण्यापेक्षा पेइंग गेस्ट ठेवून पैसे कमवलेले बरं. आजी, तुला काय सगळीकडे फक्त पैसाच दिसतो का ग? 4 पैसे कमवण्यासाठी आपण काय आपली प्रायव्हसी घालवून बसायचंय का? हे ते काय असते ग? ते प्रवासी काय ते गुंडाळून ठेव तुझी कोपऱ्यात. मी ह्याला पेइंग गेस्ट म्हणून ठेवणार म्हणजे ठेवणार. चल ग. अगं फराळ तर करू दे. काय नाही, चल चल. या या, मी तुमचीच वाट बघत होते. हे इथे राहणार आहेत? अरे, तुम्ही मला ओळखता? नाही, मला वाटलं तुम्ही मला ओळख नाही दाखवणार. नाही, ठीक आहे, तुम्ही जरी ओळख दाखवली असली ना, तरी मी माझं इंट्रोडक्शन नव्याने द्यायला तयार. हे राजवर्धन मोहिते.
तुला सगळं माहित असताना यांना इथे ठेवून घ्यायची गरज आहे का? तुला माहिती नाही कसे चिडतील आता ते? का करतेस तू असं? हे तू गप्प बस. तुमचं तिकडे काही असू दे, चांगली पैसे कमवायची संधी मिळेल. तू काय मध्ये मध्ये बोलतेस? नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या टपरीवर घरातलं रेशन तरी भरलं जातं का? हाऊस मौज तरी कसली करणार? आजी या वयात तुला कसली करायची हौस मौज? तू गप्प बस. हे इथंच राहणार. आई अगं पण पण नाही आणि बीड नाही. मी बोलले ना म्हणजे ते इथंच राहणार. हा, आता मी कुणाचंही ऐकणार नाही. चल 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 चल, त्यांची राहण्याची व्यवस्था करूया. आई चल ग, चल चल. आले हो हो. वाव, नाईस होम. खरं तर मला राहण्यासाठी अशाच एका घराची गरज होती. नाही, शहरात अशी घरं नसतात ना. हाय ब्युटिफुल. मे आय नो युअर नेम प्लीज? हाय हँडसम, माय नेम इज गौरी. नाईस नेम. स्पेशली नावात ना काकूबाई वाला फील नाहीये. हे मला जास्त आवडलं. बाय द वे, myself Rajvardhan, but you can call me Raj. माय नेम इज गौरी. यू कॅन कॉल मी गौरी. गौरी. तुम्हाला ओळखत नाही हो मी. तुमचं नाव काय? चला, तुमची राहण्याची सोय दाखवते. चला. नाही, हे मी घेतो. चला, भेटू लवकरच. गप्प बसता येत नाही का ग तुला? बसा बसा. हो, नाही नाही, असू दे असू दे. नाही, बसा. काय लागलं तर आवाज द्यायचा हो, जो लाजायचा नाही. हा, आलेच. हा आदित्य, बोल. राज, अरे कुठे आहेस तू? काकी किती काळजी करते तुझी. ती तुला फोन लावते, तू फोनही उचलत नाहीयेस. आता तिनेच मला तुला फोन करायला सांगितलंय. कुठे आहेस तू राज? जिथे असायला हवं तिथेच आहे. मी काकूंकडे आलो. भेटली का कावेरी? काय म्हणाले तुला? त्या नाही म्हणाल. नाही म्हणाली म्हणजे? हो, ते असं म्हणाल्या की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. मी तुमच्या सोबत नाही येणार. आता रे राज, ठीक आहे. नाही, तू जशी खोटी नाती जपली आहेस ना, तसं हे नातं खोटं नाही. हा, फक्त त्यातला खरेपणा बाहेर येण्यासाठी थोडा वेळ जाईल. आता किती वेळ जाईल मला माहित नाही, पण तोपर्यंत मी इथेच राहणार. बाय. राज, हॅलो. आजी, आजी. हा, आले आले. हा, काय झालं? जो काय पाहिजे काय? हा? घशाला जरा कोरड पडली. एक हा? चहा होऊन जाऊ द्या. हा हा, चहा. पण पैसे पडतील. पडू दे, मी उचलेन. हा? अहो, म्हणजे चहाचा खर्च उचलेन असं म्हणायचं होतं मला. किती पैसे होतील? ₹100. फक्त
मला वाटलं थोडे जास्त होतील. पाचशे घ्या. पण चहा स्पेशल झाला पाहिजे. कावेरी, अगं पाहुण्यांना स्पेशल चहा कर. ताई, फराळाचा डब्बा हाच आहे ना? ताई, अगं हे काय करतेयस? वेडी बेडी झालीस का? गप्प बसा तू. चांगली अद्दल घडवते या बोक्याला. प्रेमाचं भूत बसलंय ना त्याच्या डोक्यावर, उतरवूनच ठेवते बघ. काय म्हणत होता? तुम्ही मला ओळखता का? दाखवते थांब. ताई, अगं पण ही काय पद्धत आहे? गप्प बसा तू गौरी, मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि तू मला शिकवू नकोस. मध्ये जर काही बोललीस ना तर असा चिमटा काढेन ना तुला. चांगला चहा देते याला. असा चहा बनवते ना की चांगला आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. काय रे आदित्य? काय झालंय? आदित्य, काय विचारते आई? काय झालं? शांत का तुम्ही? बाबा, ते कावेरीने राजला नकार दिला. काय? देणारच ना नकार? नाही म्हणजे गावाकडच्या मुली कशा मुळातच अशा साळसूतपणे असं भोळा चेहरा करून गोड गोड बोलून आधी सगळ्यांच्या मनात घर करतात. आणि मग डोळा कुठे असतो त्यांचा? सगळ्या प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर. अरे आता ही कावेरी, तिने सुद्धा तेच केलं. पैशासाठी जीव लावला. कळलं तुला? हे बघ, आता तिला माहितीये ना तात्या काय तिला पाठवणार नाहीत. मग कुठे तिला 4 पैसे सुटणार आहेत. आणि राजकडे कुठे काय राहिलंय? मग कशाला देईल ती होकार?
त्याने माहेरच्या चहा सुद्धा सोडून दिलाय ना. मग ती कशाला भीक घालेल त्या राजला, कळतंय का काही? बस झालं आकांक्षा. तू काय बोलतेस, कोणाविषयी बोलतेस, सगळं कळतंय मला. कावेरी विषयक शब्द सुद्धा वावगा ऐकून घेणार नाही मी. कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तशी गत आहे तुझी. तुला काय कळणार आहे कावेरी? पैशासाठी होकार किंवा नकार देणारी मुलगी नाहीये कावेरी. तू काय ओळखणार आहेस ते? तुझी लायकीच नाहीये तेवढी. खरंच कावेरीच्या मनात राजविषयी प्रेम नसेल का रे? काकी काकी मला असं वाटतं की कावेरीने आत्ता जरी राजला नकार दिला असला ना, तरी कदाचित असं असू शकतं की तिच्या मनात राजविषयी प्रेम असेल, पण तात्यांमुळे ती नाही म्हणते. आणि हे जोवर कळत नाही तोवर राजही परत घरी येणार नाही. तो तिथेच थांबणार. एकच मिनिट. ऐक ग. द्या. चहासाठी थँक्स. बाय द वे, तुमचं नाव काय? माझं नाव जाणून काय करायचंय तुम्हाला? नाही, काय करणार म्हणजे काय की मला काही हवं असेल तर तुम्हाला आवाज देण्यासाठी मला तुमचं नाव माहिती असणं गरजेचं आहे ना. त्यापेक्षा एक काम करू का, मी तुम्हाला काकू म्हणू का? काकू नाईस नेम, सूट होतोय तुम्हाला. अजिबात मला असं काही म्हणायचं नाही हा. आणि मला हाक मारायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे माझं नाव माहित असण्याची काही गरज नाही. तुम्हाला काही हवं असेल तर आजीला सांगा. आजी सांगेल मला. घ्या चहा. ओके.